हां. आता आपण काय करायचं आता 3रा घ्यायचा बरं का. फिक्स असतो 3 किंवा 4 प्रश्न तुम्हाला याच्या परीक्षेमध्ये पाहायला मिळणार. आता हा उलगडलेला ठोकळा असतो. ह्याच्यात पण कसं आहे माहिती आहे पोरांनो, प्रश्नपत्रिका सोडवताना तुम्हाला अनुभव येईल. मी आता प्रश्नपत्रिकेतला प्रश्न घेणार आहे लक्षात घ्या. बघा आता उलगडलेला ठोकळा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय येतंय? हा प्रश्न फिक्स असतो परीक्षेला आणि हा सगळ्यांचा बरोबर येतो आणि याच्यामध्ये एक प्रश्न प्रकार असा आहे, की चुकून झालं माझ्याकडून हां बाळांनो. 3 इथे 3 करायचं राइट. व्हेरी गुड. हा प्रश्न प्रकार सगळ्यांना सुटतो. फक्त याच्यातला एक प्रश्न जरा थोडा अवघड जातो. ते देखील आपल्याला आला पाहिजे बरं का.
एक मिनिट पोरांनो, सरांचा फोन आला होता त्यामुळं मला बोलता आलं नाही. बघा आता आवाज येतो ना सगळ्यांचा? हम्म. उलगडलेला ठोकळा घणाला 6 पृष्ठ असते, ती 6च्या 6 आपल्याला बघा आपण 3D मध्ये बघत होतो, 3च दिसत होती. ती आता मी काय केले तुम्हाला उलगडून दिलेत, 6च्या 6 पृष्ठ दिसतायत. असा परीक्षेमध्ये जर प्रश्न पडला, तिथे तुम्हाला विरुद्ध जोड्या लावायचा प्रश्न पडतो, लक्षात ठेवा. मग तो प्रश्न कसा सोडवणार आपण परीक्षेमध्ये? विरुद्ध जोड्या लावायच्या. काय करायच्या? 3 चौकटी म्हणजे ही 3 पृष्ठ आहेत बरं का. 3 पृष्ठ आपण काय करायचे, सलग घ्यायची. 1 2 3 सलग असली पाहिजे, एकाखाली एक. कसं का असं आडवा असो उभा असो, पण सलग 3 पहिल्यांदा निवडायची. आलं लक्षात सगळ्यांच्या? बघा मग आता या ठिकाणी 1 2 3 घेतले. तुम्ही म्हणता सर 1 2 3 का घेता हो? हे 3 घ्या चालतंय. क्रमानं 3 आली की बस आपला विषय क्लोज होणार आहे. 1 2 3 बघा, हे 1 2 3 घेतले पृष्ठ, 3 चौकटी घेतल्या आपण. मग ह्याचं काय करायचं, एक आड एक जोडी लावायची. म्हणजे हा जर धरला तुम्ही, तर एक आड एक म्हणजे हा सोडून पुढच्याशी जोडी लावायची. बघा लावली. परत हे 3 घेऊया, 1 2 3. एक आड एक म्हणजे ही सोडला, एक आड एक लागली आणि राहिलेल्या अंकाची जोडी लावून टाकायची. म्हणजे कसं आलं आता, 2 ला 4 विरुद्ध आलं, 3 ला 5 विरुद्ध आलं आणि 1 ला 6 विरुद्ध आलं. हा प्रश्न आता आपल्याला 5वी मध्ये होता. आलं लक्षात सगळ्यांच्या? बघा, अतिशय सोपा प्रश्न असतो बरं का पोरांनो. परीक्षेमध्ये फिक्स मार्क आहे. फक्त प्रश्न आपल्याला ह्याचा राहिला नाही पाहिजे. 1च्या समोर घ्या, प्रश्न घ्या माझ्याबरोबर. 1च्या समोर कोणता अंक येईल? 1च्या समोर विरुद्ध तळाच्या बघा. ओके, चालेल चालेल. मी पाठवतो वाढव ना, ज्यांना लाईट नाही त्यांनी बघा तर, पण तास बुडू नका. 2च्या समोर कोणता अंक येईल? समोर
एक लक्षात ठेवा, समोर, तळाचे आणि विरुद्ध एकच अर्थ असतो बरं का. 4 येईल. पुढचा प्रश्न लिहूया. चारच्या समोर कोणता अंक येईल? छान, बरोबर आहे. कसं पण आता वर झालंयच बरं का प्रश्न. इथे 2च्या विचारले 4 आले, तीच येणार आहे. तुम्हाला वाटतं बाबा 2च्या वर 2च्या पुढे 4 आले आणि 4ला 2 कसं येईल? तसं काय नाही. 2च्या विरुद्ध 4 आणि 4च्या विरुद्ध 2 एकच लक्षात ठेवा. या ठिकाणी उत्तर काय येईल? 2 येणार आहे, लक्षात घ्या. बरोबर. चौथा प्रश्न घ्या. 3च्या समोर कोणता अंक येईल? पहा, 3च्या समोर बघा, आपण वर विरुद्ध जोड्या लावल्या आहेत, लक्षात ठेवा. लक्षात आलं सगळ्यांच्या? 3च्या समोर कोणते अंक येणार नाहीत? 3च्या समोर 5 येणार आहे, म्हणजे 3च्या विरुद्ध 5 आहे. पण हे येणार नाहीत. मग हे अंक कुठे येणार आहे? ते 3च्या शेजारी येणार आहे. म्हणजे जे विरुद्ध असतं ते शेजारी कधी येत नाही. लक्षात घ्या. हे बाकीचे राहिलेले अंक ह्या 3च्या कसे येणार आहेत? शेजारी येणार आहे. कळलं का प्रश्न, सांगा मला? प्रश्न लक्षात आला का तुमच्या, सांगा. प्रश्न लक्षात आला बाळांनो? ओके. प्रतीकच्या आलाय बघा. बाकींच्या आला नाही का रे? श्रेया, रविराज, अक्षू आलाय हा? आला का सगळ्यांनी? हसा बरं एकदा जरा मोठ्याने, अवघड वाटायला लागलंय. हसा असं मोठ्याने, मला आवाज येऊ द्या तुमचा जरा. छान, व्हेरी गुड. बघा आता 6 नंबरचा प्रश्न घेऊया आपण. 3च्या शेजारी कोणता अंक येणार नाही? बघा, 3च्या शेजारी कोणता अंक येणार नाही? गुड. 5 येणार नाही.
कारण 5 हे 3च्या विरुद्ध आहे. विरुद्ध येतो. तो शेजारी येणार नाही. ही शेजारी येणार वरचा अंक. म्हणजे ह्या 5 सोडून राहिलेला अंक शेजारी येणार. गुड. मुलाने उत्तर पाठवलंय. व्हेरी गुड. 1 कसं येईल रे बाळा? 3च्या शेजारी 1 येणार. फक्त 5 येणार नाही, कारण 5 विरुद्ध आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. 7 नंबरचा प्रश्न मागे लिहितो हां, बसत नाही जरा. आपली लाईट बरीच टिकलेली आहे. दिसतंय ना पोरांनो तुम्हाला? दिसतंय का सांगा बरं एकदा मला? जोरात पाऊस चालू आहे बरं ना? चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना मेसेज येतात, पाऊस चालू आहे म्हणून. कोणती घनाकृती बनेल? बघा प्रश्न महत्वाचा आहे. या प्रश्न प्रकारामध्ये हा प्रश्न पडतो. बरं का? कोणती घनाकृती बनेल? असं तुम्हाला विचारलंय, लक्षात घ्या. असं 4 आकृती काढून घ्या सगळ्यांनी. आणि आपण 1 मिनिट. हॅलो. बघा आता लक्ष द्या. आपण याच्यामध्ये कोणती घनाकृती बनेल असा प्रश्न आहे. 6, 1, 5, 4, 2 आणि 1, 5, 3, 2, 2, 1, 3. बघा कोणता हे पर्याय क्रमांक दिलेत तुम्हाला. कोणती घनाकृती बनेल असं तुम्हाला विचारलेलं आहे. मोठेचं आले उत्तर हा. तेजस मोठे बरोबर आहे बाळा. श्रेया साठे चुकले की बाळा. सावंत चुकलं. आराध्या बरोबर आहे हा. छान. कार्तिकी मोरे बरोबर आहे. रविराज माने बरोबर आहे हा. अभ्यास करा पोरांनो, आणि 1 महिना तुम्हाला चांगला आहे बघा. फुल तयारीला वेळ आहे. शाळा चालू झाल्यावर शाळेतल्या गोष्टी असतात.
शाळा चालू झाल्यावर सुद्धा ह्याच्यावरच भर द्यायचा बरं का तुम्ही. एवढं वर्ष लक्षातच ठेवायचं शिष्यवृत्ती. चला आपण आता लक्ष द्या. सोडवून घेऊ आपण हो. कोणती घनाकृती बनेल? आता या ठिकाणी बघा पोरांनो, लक्ष द्या आता कोणी काय करू नका. आपण पाठीमागे विरुद्ध जोड्या लावल्या होत्या बघा. विरुद्ध जोड्या तेवढ्या मी इथे लिहून घेतो. 2 ला 4 होतं, 3 ला 5 होतं आणि 1 ला 6 होतं. पाठीमागे लावलेले आपण हो. आता बघा या ठिकाणी हे 3 पृष्ठ आहेत. 1 आणि हे शेजारी आहेत तिघ जण एकमेकांच्या. 1च्या शेजारी इथं 6 दिलंय. बघा. पण आपल्याला इथं 1च्या विरुद्धच आहे. हे विरुद्ध असणारा अंक ह्यांनी शेजारी-शेजारी दिलेत. असं कधीच होऊ शकत नाही. जे विरुद्ध आहेत, ते शेजारी कधी येणार नाहीत. म्हणून ही आकृती बनत नाही. या ठिकाणी सुद्धा बघा 2 आणि 4 ची विरुद्ध जोडी आहे. पण इथं शेजारी दिलंय. आलं लक्षात? म्हणून ही घनाकृती बनत नाही. एकतर 2च्या खाली 4 पाहिजे होतं, नाहीतर 4च्या पलीकडे तर 2 पाहिजे होतं. पण या ठिकाणी लगतच्या पृष्ठावर दिलंय. शेजारी दिलंय. विरुद्ध असणारे अंक शेजारी अजिबात येत नाहीत. या ठिकाणी सुद्धा बघा 5 आणि 3 अंक हे विरुद्ध जोडेच आहे. पण ही शेजारी दिले म्हणून ही बनत नाही. पण या ठिकाणी बघा 1 ला विरुद्ध काय आहे? 6 आहे. आहे का इथं 6 कुठं दिसतंय का तुम्हाला? नाही. 2च्या विरुद्ध काय आहे बघा? 4 आहे. दिसतंय का तुम्हाला इथे 4 कुठं? नाही. परत 3च्या विरुद्ध काय आहे बघा? 5 आहे. 5 दिसतंय का इथं तुम्हाला कुठं? नाही. म्हणजे ही तिघं पण अंक शेजारी अंक आहेत इथं दिलेलं. पण इकडं तसं झालं नव्हतं. विरुद्ध जोडी शेजारी-शेजारी दिली होती या 3 पर्यायामध्ये. लक्षात घ्या हे तिघं पण शेजारी आहेत. म्हणून ही घनाकृती बनेल. समजलं का तुम्हाला शेजारी असणे, नसणे का नाही? समजलं का नाही पोरांनो? समजलं ना? ओके. संध्या, समृद्धी, यश. मार्क सोडायचे नाही बरं का कोणी. 4 मार्क आहेत हे 4. आणि हे कसं असतं ज्याला सगळं म्हणजे काय प्रश्न परीक्षेत असा असतात ना, जे सगळ्यांचे बरोबर येतात, ते आपले पण बरोबर आले पाहिजे. नाहीतर सगळ्यांना येणार आहे ते आपल्याला आलं नसल्यावर अवघड आहे. नाही तर सोपा भाग असतो पेपरमधला. ओके. तेवढ्या मार्काने आपण मागं पडतो रेसमधून. चला आपण आता पुढचा प्रश्न घेऊया 8 नंबर. मगाच्याच आकृतीवर प्रश्न आहे बरं का पोरांनो. मगाचीच आकृती आहे. प्रश्न लिहून घ्या. कोणती घनाकृती बनणार नाही? 4 घनाकृती ठोकळा काढा. ही संख्या काय? 6 1 2 2 1 3 4 6 5 ओके. कोणती घनाकृती बनणार नाही? बरोबर आहे कार्तिकी, अक्षू बरोबर आहे.
बघा आता सोडू आपण. हो, कोणती घनाकृती बनणार नाही असं म्हणलंय तुम्हाला. आता या ठिकाणी बघू, आधी आपण चौथा पर्याय बघू. बघा चौथ्या पर्यायामध्ये काय आहे पोरांनो, 4. 4च्या विरुद्ध आपण वर जोड्या बघायच्या, इथं जोड्या लावून घेतो. आता तुम्हाला दिसणार नाही वर, मगाच्या जोड्या लावतो. मगाशी काय होतं रे, 2 ला 4 होतं ना, 2 ला 4 होतं, 3 ला 5 होतं आणि 1 ला 6 होतं. आता या ठिकाणी बघा, 4च्या विरुद्ध 2 आहे, नाही इथं. 5च्या विरुद्ध 3 आहे, नाही या ठिकाणी. 1च्या विरुद्ध 6 आहे, नाही या ठिकाणी. म्हणजे तिघं पण शेजारी आहे ती पोरांनो. ही आकृती बनेल या ठिकाणी. 4च्या विरुद्ध 2 इथं कुठं दिसत नाही. 6च्या विरुद्ध 1 इथं दिसत नाही. 5च्या विरुद्ध 3 इथं नाही. म्हणजे तिघं पण शेजारी आहे ती. तिघं पण शेजारी आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे ही सुद्धा आकृती बनल. ह्याच्यात एखादा विरुद्धांक आला की आकृती बनत नसते. ओके. पुढे बघू आपण. 2च्या विरुद्ध 4 नाही इथं कुठं. 3च्या विरुद्ध 5 नाही. 1च्या विरुद्ध 6 नाही. म्हणजे तिघं पण शेजारी आहेत. शेजारी असली की आकृती जमते, लक्षात ठेवा, बनते हा. आता या ठिकाणी बघू आपण. 1च्या विरुद्ध 6 म्हणजे 1 आणि 6 बघा इथे विरुद्ध आहे आणि देताना शेजारी दिले. ही आकृती बनणार नाही. आलं लक्षात बाळांनो? समजलं तुम्हाला? हे प्रश्न 2 लय महत्वाचे आहेत बरं का. हे 2 प्रश्न जरा तुम्ही तास झाल्यावर सुद्धा व्यवस्थित बघावे. हां? म्हणजे आकलन करून घ्यायचं स्वतः. शिकवल्यानंतर बाबा कसा सोडवलाय? या ठिकाणी का बनते? या ठिकाणी का बनत नाही? असे स्वतःला प्रश्न पडायचे, पडू द्यायचे. बरं का? झालं का सांगा सगळ्यांचं? आवाज येतोय ना माझा? येतोय आवाज. एका विद्यार्थ्याला येत नाही रे. झालं का बघा सर्व विद्यार्थ्यांचं? पुढचा प्रश्न घेऊ आपण. आता पेपर मधला प्रश्न देणार बरं का मी तुम्हाला. उत्तर सांगू का तुम्ही सोडविता? हो सर. तुमच्या तुम्ही सोडवा की. आम्हाला सांगता का? हां? नाही, नाही. तुम्हाला टेन्शन नको. धन्वी, काय करू? तुम्ही सोडा हां? बरं का, मी प्रश्न देतो परत आपण विद्यार्थ्याकडून घेऊ. या सगळ्या प्रश्नांचं स्पष्टीकरण मी आता एका विद्यार्थ्याकडून घेतो हां. चला घ्या प्रश्न. दुसरा प्रश्न घ्या. गुड. बरेच विद्यार्थी म्हणतात, की "सर आम्ही सोडवतो." सोडवा. चांगली गोष्ट आहे. हे 6 पृष्ठ आहेत हो. पेपर मधला प्रश्न आहे पोरांनो. हा गोल. 1 मिनिट. तुम्हाला या ठिकाणी आकृती काढलेला आहे. एन-एम-एसला पडलेला प्रश्न आहे. गोल हे बदामाचं चिन्ह आहे रिकामं. ही चौकोन आहे, लक्षात ठेवा अशा प्रकारची. हे भरीव बदाम आहे. या ठिकाणी चौकोन इथलं अर्ध भरलेलं आहे आणि अर्ध गोल भरलेलं आहे. ओके. झालं सगळ्यांचं.
आता आपण सोडवूया. असा प्रश्न आला ना, पहिल्या विरुद्ध जोड्या लावून घ्यायचे पोरांनो. असा प्रश्न आला ना, पहिल्या विरुद्ध जोड्या लावून घ्यायच्या आणि मग सोडवायच्या. बरं का? पण आता मी इथं फक्त एक अंक लिहितो, त्याच्या विरुद्ध जोड्या तुम्ही लिहा. मी काय सांगत नाही. गोल, त्यानंतर हे सफरचंदाचं चिन्ह, त्याच्यानंतर हे चौकोन, यांना या ठिकाणी विरुद्ध येणार आहे. बरं का? आता पहिला प्रश्न घेऊ आपण. खालीलपैकी कोणते चिन्ह गोल आहे, गोलच्या शेजारी येणार नाही? पर्याय देखील मी तुम्हाला देत आहे. बघा मुलांना, एक सूचना सांगतो या प्रश्नाबरोबर, की तुम्ही एकदा तासाला जॉईन झाले ना, एक डाटा तुमच्या जवळ ठेवायचा. रेंज गेल्यावर एक तुमचा तास कट होतो. नेटवर्क खूप महत्वाचं असतं याला. थोडा असू द्या, चालतोय तास. आणि डाटा थोडा राहिल्यावर चालत नाही बरं का. 100 MB ते जरा 250-300 MB तरी असावा. आलं लक्षात? वापरतच जाऊ नका मोबाईल, तासाच्या वेळेस वापरत जावा. आणि एक लक्षात घ्या, की आमच्याकडे काहीच प्रॉब्लेम नसतो. हे Zoom ॲप असतं. तुम्ही त्या लिंकला टच केलं, की तुम्ही तास चालू होतो. तुम्हाला काय टेक्निकल प्रॉब्लेम असला, तर तुम्ही ते Zoom ॲप अपडेट करायचं. पुन्हा टच करून त्याला जॉइन व्हायचं, लक्षात ठेवा. बरं का? म्हणजे असं काही नाही बाबा, आम्हाला श्रेयाचा तास आम्ही बंद ठेवतो, रविराजचा चालू ठेवतो, असं काही नसतं बरं का बाळांनो. सगळ्यांना कुणालाही तास करता येतोय, तर त्या लिंकला झालं की. हं. आपल्या क्लासमध्ये जे आहे त्या विद्यार्थ्यांना. पहिला प्रश्न मी दिलेला आहे. मी आता एका विद्यार्थ्याला विचारतो हां. उत्तर द्यायची हां तुम्ही. प्रशांत, आवाज येतो का? प्रशांत चौरे. हा येतोय. सांगा बरं आता मला ह्याच्या विरुद्ध सांगा आधी. विरुद्ध जोड्या लावायच्या आधी हां. ह्याचं सांगा. गोलच्या विरुद्ध ती भरीव गोल. म्हणजे अर्ध भरलेलं गोल. हा अर्ध. हां, बदाम याचं भरीव बदाम. अर्ध, निम्म हां, निम्म म्हणा वाटल्यास. हां, चला पुढे. त्या पतंगाच्या चिन्हाच्या विरुद्ध ती भरीव, अर्ध भरीव. छान. गुड. तुमचं नाव काय आहे? प्रशांत चौरे. बरं, ओके, ठीक आहे. प्रशांत, पहिला प्रश्न वाच मोठ्यानं. खालीलपैकी कोणते चिन्ह गोलच्या शेजारी येणार नाही? किती होईल पर्याय? 4 नंबर. का रे बाळा, आपण तर इथं शेजारी दिले की रे. ती विरुद्ध दिले. व्हेरी गुड. इथे कसल्या जोड्या लावल्या आपण? विरुद्ध.
मग हे का शेजारी येणार नाही? कारण त्याच्या विरुद्ध आहे ते. हा, जे विरुद्ध असतं ते कधी शेजारी येतं का? नाही. नाही. व्हेरी गुड. छान रे चौरे. मस्त उत्तर चौरे, चांगला अभ्यास करतोय याचा अर्थ हा. चला आता दुसरा प्रश्न घेऊ हा. हे झालं का बघा सगळ्यांचं? लिहा पुढचा प्रश्न. हे प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आहे बरं का बाळांनो. खालीलपैकी ज्यावेळेस तुम्ही प्रश्नपत्रिका बोर्डाचे आपण सगळं स्पष्टीकरण असतं बरं का. 2017 पासून 2024च्या प्रश्नपत्रिकातल्या प्रत्येक प्रश्न तुम्हाला शिकवला जातो बरं का पोरांनो. एकदा शिकवून झालं ना, सगळ्या प्रश्नपत्रिकाचं स्पष्टीकरण असतं. प्रश्नपत्रिका बोर्डाच्या सोडवल्यामुळे काय होतं, तुम्ही ज्यावेळेस जी लक्ष देते ती अभ्यास करतात ना, ते परीक्षेला गेलं ना, त्यांना काहीच वाटत नाही. सहज सोडवणार पोरं सगळे. कारण सगळे बोर्डाचे प्रश्न हाताखालनं गेलेले असणार. पॅटर्न तुम्हाला समजलेला असणार. अन् तसाच त्या दिवशी पेपर असतो. त्यामुळे बोर्ड प्रश्नपत्रिका आपल्या एन-एम-एसच्या अभ्यासामध्ये खूप महत्त्वपूर्ण ठरतात हां. आता या ठिकाणी पर्याय देतो तुम्हाला. आपला जो प्रश्नसंच आहे, त्या प्रश्नसंचामध्ये 20 प्रश्नपत्रिका आहेत 20. त्याच्यामध्ये 10 प्रश्नपत्रिका या बोर्डाच्या आहेत लक्षात घ्या, मॅथ्सच्या आणि सायन्सच्या. आणि 10 स्वतः आमच्या त्या वेगळ्या स्वरूपाच्या आहेत. तर तुम्हाला दिलंय या ठिकाणी मी प्रश्न दिलाय बघा. आपण कुठल्यातरी एका विद्यार्थ्याला विचारूया, आधी लिहून घ्या. मेसेजमध्ये उत्तरं आली तुमची बरोबर आहे. ओके. श्रेया, आवाज येतो का? वाच, हा प्रश्न सर. वाच. प्रश्न वाचा. खालीलपैकी कोणते चिन्ह तिला काय म्हणते? पानच्या शेजारी येणार नाही, च्या समोरच्या पृष्ठावर येणार नाही. येईल. येईल, येईल बाळा. हं. हां, सांग सर, पर्याय क्रमांक. तर प्रश्न समजला नाही. तुम्हाला समज नाही का? बरं सांगतो हां, सांगतो. विद्यार्थ्याला आपण सांगूया. खालीलपैकी कोणते चिन्ह, हे जे बदामाचं चिन्ह आहे लक्षात घ्या. हे अर्ध रंगवलेलं आहे. च्या समोरच्या पृष्ठावर येईल. समोरच्या म्हणजे विरुद्ध येईल. कुठे येईल? विरुद्ध येईल लक्षात ठेवा. ओके, लक्षात आलं? बघा मग खालीलपैकी कोणते चिन्ह या चिन्हाच्या समोरच्या पृष्ठावर येईल? याचा अर्थ विरुद्ध येईल. मग हे येणार आहे. आपण विरुद्ध जोड्या लावल्यात या ठिकाणी. बघा तुम्ही. ह्याला हे विरुद्ध. हं? प्रश्नामध्ये हे दिलं असतं तर ह्याला हे आलं असतं. ओके. समजलं का रे बाळा आता? लक्षात आलं? चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. 4 नंबरचा प्रश्न घेऊया. लाईट कमी व्हायली हां. वाढवू आपण लाईट. चौथा प्रश्न घेऊया आपण. खालीलपैकी मगाच्या आकृतीवरच आहे बरं का. कोणती आकृती तयार झालेल्या ठोकळ्याची असेल? तास कोणी बुडवू नका. वेळेवर हजर राहत जावा. बरं का. तास बुडवल्यावर काय समजणार नाही.
एवढं 5-7 महिने तर बाळांनो खूप महत्वाचे असतात. परत शेवटला 2-3 महिन्यात अभ्यास होत नसतो बरं का. आता शांततेच्या काळात जेवढी आपण तयारी करू, तेवढी चांगलं आहे लक्षात ठेवा आपल्या हां. पुन्हा काय ताण लागली की हिर खांदून काय उपयोग नसते. चला, खालीलपैकी कोणती आकृती तयार झालेल्या घनाचे ठोकळ्याचे असेल? आपण पर्याय घेऊया. हे अर्धभरी गोल आहे बरं का माझ्याकडून जरा गडद झालंय हां. आता तुम्ही म्हटला सर ही कुठली वेगळी आकृती काढली. तीच आहे गोल आहे अर्ध रंगवलेला आहे हो. हम्म. दिलाय प्रश्न पोरांनो. कोणती बनेल लिहायची आहे? कोणती बनेल? बघा पोरांनो आता प्रश्न कसा सोडवायचा लिहून झाला असं असं समजतो मी. लिहून झालंय का तुमचं? हो. हो गया? खडतरे बरोबर आहे. उत्तर तुमचं बरोबर आहे बरं का पोरांनो. पण लिहून झालं का सांगा? ओके स्नेहा. पाऊस चालू आहे का? बर. बघा आता लक्ष द्या. कोणती आकृती तयार झालेल्या ठोकळ्याची असेल पोरांनो बरं का? हं? बघा पोरांनो ह्या पहिल्या आकृतीत ही 2 चिन्ह आपण मगाशी जे स्पष्टीकरण लिहिलं होतं. हे मगाशी जे जोड्या लावल्या होत्या लक्षात घ्या. ती जोड्या इथं लावून घेतो मी. बरं का? बघा हे दोघं विरुद्ध आहे ती आणि शेजारी दिलेत. आकृती बनणार नाही. या ठिकाणी पण बघा हे दोघं विरुद्ध आहेत. शेजारी दिलेत. आकृती बनणार नाही. ही दोघं विरुद्ध आहेत. हो का या ठिकाणी? विरुद्ध लक्षात ठेवा जी काही आकृती आहेत या ठिकाणी जी चिन्ह आहेत ती शेजारी दिलेली. विरुद्ध असणारे शेजारी कधीच येत नाही. मग त्या आकृती बनणार नाही. बघा ह्याच्या विरुद्ध हे आहे का इथं दिसतंय का कुठं? हे नाही. याच्या विरुद्ध हे आहे. दिसतंय का या ठिकाणी कुठं? पलीकडे आहे. या ठिकाणी काय आहे बघा? हे आहे का विरुद्ध? नाही. म्हणजे तिघं पण चिन्ह शेजारी शेजारी आहेत इथं दिलेली. ही आकृती बनते. आलं लक्षात तुम्हाला? ही तिघं पण चिन्ह शेजारी शेजारी आहेत म्हणून ही आकृती बनते. समजलं का सगळ्यांना? पाहू. नसलं समजलं की मेसेज करा बरं बघू. कोणाला समजलं नाही बघू. नवीन मुलं पण लय आहेत बरं का. काही त्यांना स्पर्धा परीक्षेचा अजिबात गंधच नाही. डायरेक्ट 8वीतच बसलेत. त्यांचं उलट माझ्याकडून खूप अभिनंदन आहे बरं का. तुम्ही करा. भविष्यात तुम्ही अनेक स्पर्धा परीक्षेला द्यायला जाणार, प्रयत्न करणार. तुम्हाला आतापासून जी ओळख झाली ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून परीक्षेला बसा तुम्ही. बरं का. नवीन मुलं जमत असतं सगळं. गुड. विद्या. चला आपण आता 5 नंबरचा प्रश्न घेऊ हो. नाही.
ओके ओके ऋतुजा. बघ काय. गुड. व्हेरी गुड. चौथा पर्याय बरोबर सांगितलं तुम्ही. इथं बघा इथं आहेच उत्तर. झालं का बघा सगळ्यांचं. डन म्हणा. चला तिसरा प्रश्न घ्या माझ्या बरोबर. खाली दिलेल्या हो हो पाठवतो बाळांनो. खाली दिलेल्या आकृतीला घड्या घातल्यावर एक घनाकृती ठोकळा तयार होतो. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हे करून घ्या. विरुद्ध जोड्या लावून घ्या पोरांनो. तीन सलग चौकटी घ्यायच्या, 1 2 3. मग बी ला डी येणार. एक आड एक जोड्या लावायच्या असते त्या. आणि एक आड एकच का जोड्या लावायच्या मी तुम्हाला सांगणार हा. का असंच करायचं ही 1 2 3 हे सांगतो, लक्षात घ्या तुम्हाला. ए ला एफ. उद्याच्या तासामध्ये आपण सांगू. पुढचा भाग बघू हा. थांबू आपण. 10वीचा तास असतो पोरांनो आता. सगळ्यांनी शेवटपर्यंत तासाला जॉईन हजर राहत जावा.
20-25 पोरं कट कट शेवट तसं नाही करायचं, नीट करायचा तास, लक्षात घ्या. चांगलं करायचं आपल्याला, बरं का. करणार आहेत ना आपण, चांगली ताकद लावूनच करायचं, लक्षात घ्या. ओके, थांबू. इथून पुढचा भाग आपण उद्या तासामध्ये बघू. बाय सगळ्यांना. बाय सर. Bye, sir. Good night, sir. Bye, sir.